श्री स्वामी समर्थ। आज राखी पौर्णिमा संध्याकाळी 5 ते रात्री 11:58 दरम्यान कापुरासोबत जाळा या 5 वस्तू शत्रुपीडा, पितृदोष आणि दारिद्र्य होईल कायमचे नष्ट। श्री स्वामी समर्थ। ओम नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। माझ्या सर्व प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा दिवस साधा सोधा किंवा नेहमी सारखा सामान्य दिवस अजिबात नाही। आज आहे राखी पौर्णिमा। श्रावणी पौर्णिमेचा तो अलौकिक, मंगलमय आणि अत्यंत पवित्र क्षण। भाऊ बहिणीच्या पवित्र, हळव्या, निष्पाप आणि निरपेक्ष प्रेमाचा हा जगातला सर्वात मोठा उत्सव। ज्या नात्याची सुरुवात लहानपणाच्या छोट्या छोट्या गोड भांडणांनी, रुसण्या फुगण्याने होते, जिथे एकमेकांची अदृश्य काळजी असते, जिथे भाऊ हा बहिणीचा खंबीर पाठीराखा आणि रक्षक असतो आणि बहीण ही भावासाठी साक्षात मायेचं आणि आशीर्वादाचं छत्र असते, अशा या अलौकिक नात्याचा आजचा महापर्व काळ। विचार करा, बहीण जेव्हा आपल्या भावाच्या मनगटावर तो रेशमी धागा बांधते, तेव्हा ती केवळ एक सुताचा दोरा बांधत नसते। त्या एका धाग्यात तिच्या जन्मापासूनची पुण्याई, भावाच्या उदंड आयुष्यासाठी केलेली प्रार्थना आणि त्याच्या यशाची तळमळ गुंफलेली असते। ती देवाकडे स्वतःच्या भाग्याचं मागणं मागून भावाच्या आयुष्यातील सर्व संकटे स्वतःकडे घेण्याची तयारी दाखवते आणि भाऊसुद्धा आपल्या बहिणीच्या डोळ्यात कधीही अश्रू येऊ न देण्याची, आयुष्यभरासाठी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याची पवित्र शपथ घेतो। पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मला तुम्हाला एक अशी अत्यंत गुपित आणि रहस्यमय गोष्ट सांगायची आहे, जी कदाचित आजपर्यंत कोणत्याही ग्रंथात किंवा कोणीही तुम्हाला एवढ्या सविस्तरपणे सांगितले नसेल। आजच्या या महापौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11:58 वाजेपर्यंत आकाशात आणि ब्रह्मांडात एक असा अतिशय दुर्मिळ, अद्भुत आणि शतकानंतर येणारा महाशुभयोग जुळून आलेला आहे। या अत्यंत पवित्र काळात जर तुम्ही तुमच्या घरातील देव्हाऱ्यासमोर किंवा ईशान्य कोपऱ्यात कापुरासोबत अशा 5 अत्यंत दुर्मिळ आणि युनिक वस्तू एकत्र करून जाळल्या, तर तुमच्या आयुष्यात कित्येक वर्षांपासून चालत आलेला गुप्त शत्रूंचा नाहक त्रास, पिढ्यानपिढ्यांच्या पाठीमागे लागलेला भयंकर पितृदोष, घरातील कधीही न संपणारी आजारपणं, नकारात्मकता आणि दारिद्र्याचा काळोख एका क्षणात जळून खाक होईल। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय। मला माहीत आहे तुमच्या मनात आता प्रश्न आला असेल, ताई या 5 वस्तू कोणत्या आहे? मी तुम्हाला आधीच सांगते, या नेहमी सारख्या किंवा दरवेळी सांगितल्या जाणाऱ्या साध्या वस्तू अजिबात नाही। या अशा विशेष युनिक वस्तू आहे ज्यांच्यात ब्रह्मांडातील ऊर्जा विशेष घेण्याची प्रचंड ताकद असते, शोषून घेण्याची। या वस्तू जेव्हा कापुराच्या दिव्य अग्नीत जळतात, तेव्हा तुमच्या नशिबाचे बंद झालेले सगळे दरवाजे क्षणात उघडतात आणि विशेषतः यातील 4थी आणि 5वी वस्तू तर अशी आहे जी ऐकून तुम्ही नक्की थक्क व्हाल आणि विचार करायला लागेल की हा उपाय आपल्याला आधी का माहीत नव्हता। म्हणून आज मी तुम्हाला मनापासून विनंती आहे, आयुष्यातील 10 ते 15 मिनिटं काढून हा व्हिडिओ आज अर्धवट सोडण्याची चूक अजिबात करू नका। हा व्हिडिओ अगदी शेवटच्या मिनिटांपर्यंत प्रत्येक शब्द नीट समजून घेऊन पहा, कारण अर्धवट माहिती नेहमी धोक्याची ठरते। हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा, तुमच्या लाडक्या भाऊ बहिणींसोबत, कुटुंबासोबत आणि नातेवाईकांसोबत लगेच शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आणि हो, कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलदेवतेचे आणि देवांचे मनापासून स्मरण करत श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका। तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता नक्की येईल। चला तर मग वेळ न घालवता जाणून घेऊया त्या अद्भुत उपायाबद्दल
आणि त्या 5 गुप्त वस्तूंबद्दल. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पौर्णिमा शब्द कानावर पडताच आपल्या डोळ्यासमोर येतो तो नभातील चंद्राचा पूर्ण शीतल आणि तेजस्वी प्रकाश. पण आजची ही श्रावणी पौर्णिमा म्हणजे आपली लाडकी राखी पौर्णिमा. ही केवळ आकाशातील चंद्राची पौर्णिमा नाही, तर ती मानवी मनातील अनमोल भावनांचा, निस्वार्थ प्रेमाचा आणि अध्यात्माचा परमोच्च बिंदू आहे. आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये स्पष्टपणे सांगून ठेवलं आहे की आजच्या या महापावन दिवशी संपूर्ण ब्रह्मांडात सकारात्मक ऊर्जेचा एक प्रचंड आणि अलौकिक प्रवाह वाहत असतो. आजच्या दिवशी बहिणीच्या हृदयातून भावासाठी निघालेली प्रत्येक प्रार्थना, तिने घेतलेला प्रत्येक सात्विक संकल्प आणि भावाने बहिणीच्या रक्षणासाठी दिलेले शब्द हा थेट ईश्वराच्या दरबारी पोचतो आणि कधीच वाया जात नाही. विचार करा, ज्या घरात भाऊ बहिणींमध्ये अथांग प्रेम असतं, जिथे बहीण आपल्या भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते आणि भाऊ बहिणीच्या रक्षणासाठी ढाल बनतो, त्या घरात साक्षात माता लक्ष्मी आणि अन्नपूर्णा देवी अखंड वास करतात. जिथे कधीही धान्याची किंवा धनाची कमतरता भासत नाही. पण आजच्या या धकाधकीच्या, धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात काय होतंय? अनेकदा लहान सहान गोष्टींवरून भाऊ बहिणींमध्ये गैरसमज निर्माण होतात. नात्यात नाहक दुरावा येतो किंवा कधी बाहेरील वाईट दृष्ट, करणी बाधा आणि गुप्त शत्रूंच्या कटकारस्थानांमुळे हसत्या खेळत्या घरात अचानक कलह आणि अशांती निर्माण होते. जर तुमच्याही घरात असं काही घडत असेल, भाऊ बहिणींच्या पवित्र नात्यात काही कारणाने अंतर पडलं असेल, भावांच्या कामात किंवा प्रगतीमध्ये सातत्याने नको ते अडथळे येत असतील किंवा घरात सतत आजारपण आणि पैशाची चणचण भासत असेल, तर माझ्या बंधू भगिनींनो, निराशा बाजूला सारा. कारण आजचा हा दिवस तुमच्या आयुष्याला एक नवीन आणि सकारात्मक दिशा देण्यासाठी आलेली सर्वात मोठी सुवर्ण संधी आहे. आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11:58 वाजेपर्यंत आकाशात ग्रहांची आणि नक्षत्रांची अशी एक दुर्मिळ स्थिती निर्माण होत आहे, जी गेल्या अनेक दशकात पाहायला मिळाली नव्हती. या विशिष्ट मुहूर्तावर कापुराची आध्यात्मिक शक्ती ही सामान्य वेळेपेक्षा 1000 पटीने जास्त पटीने वाढते. कापूर हा असा एकमेव पवित्र पदार्थ आहे जो स्वतः जळून खाक होतो, पण मागे कोणतीही राख सोडत नाही. उलट आजूबाजूच्या वातावरणातील संपूर्ण नकारात्मकता, वाईट दृष्टी आणि वाईट विचार स्वतःमध्ये शोषून घेतो. पण जेव्हा या दिव्य कापुरासोबत आपल्या विशिष्ट 5 युनिक वस्तू एकत्र करून जाळतो, तेव्हा तुमच्या घराभोवती, तुमच्या भावांभोवती आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाभोवती एक असं अभेद्य सुरक्षा कवच तयार होतं, ज्याला जगातील कोणतीही वाईट शक्ती भेद करू शकत नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता मी तुम्हाला त्या 5 अत्यंत दुर्मिळ आणि युनिक वस्तूचे नाव सांगणार आहे, ज्या तुमच्या आयुष्यातील दुःखाचा काळोख दूर करू शकतात. पण त्याआधी थांबून एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कान देऊन ऐका. हा उपाय कसा करायचा, कोणत्या नियमांनी करायचा आणि कुठल्या चुका टाळायच्या हे आधी नीट समजून घ्या. कारण शास्त्र म्हणतंय, अर्धवट ज्ञान हे नेहमीच घातक ठरतं. जरी तुम्ही उपायाची पद्धत चुकवली तर तुम्हाला याचा हवा तसा सकारात्मक परिणाम मिळणार नाही. त्यामुळे घाई अजिबात करू नका आणि एक शब्द लक्षपूर्वक ऐका. हा महाउपायाची विधी करण्यासाठी आज संध्याकाळी 5 वाजल्यापासून ते रात्री 11:58 सर्वात उत्तम आहे. या काळात जेव्हा तुम्ही हा उपाय करायला घ्याल, तेव्हा प्रथम तुमचे हात पाय स्वच्छ धुवून घ्या. शक्य असल्यास स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर तुमच्या घरातील पूजेच्या ठिकाणी किंवा घरातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर पूर्व दिशेला
पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून शांतपणे बसा. उपायासाठी तुम्हाला एक मातीची नवीन किंवा स्वच्छ भांडी घ्यायची आहे. मातीचे पात्र उपलब्ध नसेल तर तुम्ही शुद्ध तांब्याचं किंवा पितळेचं पात्र वापरू शकता. पण लक्षात ठेवा, प्लास्टिक किंवा स्टील किंवा काचेचं भांडं या उपायात अजिबात वापरायचं नाही. या पवित्र दिवशी या पात्रात तुम्हाला शुद्ध भीमसेनी कापूर ठेवायचा आहे. बाजारात मिळणारा रासायनिक कापूर वापरण्याऐवजी भीमसेनी कापूर वापरावा, तर त्याचे आध्यात्मिक आणि औषधी परिणाम 1000 पटीने जास्त मिळतात. आता लक्ष देऊन ऐका. या उपायात वापरल्या जाणाऱ्या ज्या 5 वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुमच्या स्वयंपाकघरात किंवा आजूबाजूला सहज उपलब्ध होणार आहेत. यासाठी तुम्हाला कोणत्याही मोठा खर्च करण्याची गरज नाही, पण त्या वस्तू वापरण्याची पद्धत आणि त्यांची वेळ आणि त्यामागे असणारा हेतू हा अत्यंत गुप्त आणि युनिक आहे. ही पद्धत जर थोडी जरी चुकली किंवा तुम्ही घाईघाईत अर्धवट विधी केलात तर उपायाचे पूर्ण फळ मिळणार नाही. म्हणूनच प्रत्येक वस्तू का वापरायची, ती कशी अर्पण करायची, ती जाळताना मनात कोणता संकल्प करायचा, हे सर्व अगदी मनापासून एकाग्रतेने समजून घ्या. पहिली वस्तू आहे लाल वातीचा तुकडा आणि एक अखंड सुपारी. नात्यातील गोडवा आणि शत्रुनाशासाठी सर्वात प्रथम कापुरावर एक लाल सुती धागा किंवा राखीचा उरलेला धागा आणि एक संपूर्ण अखंड न तुटलेली सुपारी ठेवा. लाल रंग हा मंगळाचा आणि शक्तीचा प्रतीक आहे. कापुरात सोबत ज्या सुपारी आणि लाल धागा जाळतो, जेव्हा तुमच्या पाठीमागे गुप्तपणे त्रास देणारे शत्रू शांत होतात. तुमच्यावर केलेली कोणतीही वाईट नजर किंवा करणी बाधा तिथल्या तिथे भस्म होते. दुसरी वस्तू 5 अखंड वाळलेल्या कडुलिंबाची पाने. पितृदोष आणि जुनाट आजारपणासाठी. अनेकदा आपल्या घरात पितृदोष असतो, ज्यामुळे घरात सतत कटकटी होतात, मुलांच्या लग्नात अडथळे येतात किंवा पैशाची बचत होत नाही. यासाठी तुम्हाला 5 सुकलेल्या कडुलिंबाची पाने कापुरासोबत ठेवायची आहे. कडुलिंब हे कडू असतं तरी ते सर्व नकारात्मक आणि पितृदोषाचा प्रभाव नष्ट करतं. कापुरासोबत ही पाने जाळताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. आता येते तिसरी वस्तू. 1 चिमूटभर पांढरे तीळ आणि सुख खोबरं. दारिद्र्य आणि आर्थिक टंचाई दूर करण्यासाठी. ज्या घरात पैसा टिकत नाही, कर्ज वाढतंय, त्यांनी ही तिसरी वस्तू आवर्जून वापरावी. कापुराच्या पात्रात अगदी थोडंसं सुकं खोबरं आणि 1 चिमूटभर पांढरे तीळ टाका. पांढरे तीळ हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. जेव्हा हे कापुरासोबत जळतात तेव्हा तुमच्या घरातील दारिद्र्य, अलक्ष्मी सदाची घराबाहेर पडते आणि धनप्राप्तीचे नवे मार्ग उघडतात. आता येतो तो सर्वात महत्त्वाची चौथी आणि 5वी वस्तू, ज्याबद्दल मी सुरुवातीला बोलले होते. चौथी वस्तू सुकलेल्या गुलाबाच्या 2 पाकळ्या आणि 1 विलायची. इमोशनल बॉन्डिंग आणि घरातील प्रेमासाठी. आज भाऊ बहिणीचा सण आहे. घरात प्रेम, आपुलकी आणि मानसिक शांती राहण्यासाठी गुलाबाच्या सुकलेल्या 2 पाकळ्या आणि 1 अखंड हिरवी विलायची कापुरावर ठेवा. विलायची ही शुक्राचे प्रतीक आहे, ज्यामुळे घरातील कौटुंबिक वाद मिटतात. भाऊ बहिणींमधील आणि पती पत्नींमधील प्रेम प्रचंड वाढतं. नात्यातील कटुता पूर्णपणे संपते. 5वी वस्तू आणि सर्वात युनिक वस्तू. 1 काळ्या मोहरीचा दाण्यांसोबत थोडीशी जटामांसी किंवा सुकी दुर्वा. अखंड उदंड आयुष्यासाठी आणि सुरक्षतेसाठी. 5वी वस्तू आहे थोडीशी सुकलेली दुर्वा आणि 5 काळ्या मोहरीचे दाणे. दुर्वा ही गणपती बाप्पाला प्रिय आहे, जी विघ्न दूर करते. जेव्हा तुम्ही कापूर पेटवाल आणि या 5 वस्तू एकत्र जळतील तेव्हा त्याचा धूर संपूर्ण घरात पसरून
द्या. हा दूर तुमच्या घराभोवती एक असं दिव्य सुरक्षा कवच तयार करेल, ज्याद्वारे तुमच्या संपूर्ण कुटुंबाला, विशेषतः तुमच्या भावाला आणि मुलांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य लाभते. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा तुम्ही संध्याकाळी 5 ते रात्री 11:58 या सुवर्ण काळात त्या मातीच्या किंवा तांब्या पितळेच्या पात्रात भीमसेनी कापूर आणि त्या 5ही अलौकिक वस्तू एकत्र करून अग्नी प्रज्वलित कराल, जेव्हा केवळ तिथे बसून राहू नका. जशी ती कापुराची आणि त्या वस्तूंची पवित्र ज्वाला पेटून उठेल, तसे दोन्ही हात जोडून, डोळे मिटून, अत्यंत नम्रतेने आणि भावुक अंतःकरणाने तुमच्या आराध्य देवाचे, कुलदेवतेचे आणि स्वामी समर्थांचे ध्यान करा. आपल्या भावाच्या, बहिणीच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी देवाकडे याप्रमाणे मनापासून प्रार्थना करा. मनातल्या मनात किंवा स्पष्ट आवाजात म्हणा, हे ईश्वरा, हे करुणा घना स्वामी समर्था, हे विघ्नहर्ता गणराया, आज या राखी पौर्णिमेच्या अलौकिक आणि पवित्र मुहूर्तावर मी तुमच्या चरणी लीन होऊन प्रार्थना करते आहे. या पवित्र अग्नीत जसा हा कापूर आणि या वस्तू जळून खाक होत आहे, अगदी त्याचप्रमाणे माझ्या घरातील सर्व नकारात्मकता, वाईट दृष्ट, काळी जादू, गुप्त शत्रूंचे त्रास, पिढ्यानपिढ्या चालत असलेले भयंकर पितृदोष आणि कष्टाने मिळवलेल्या पैशातील दारिद्र्य सर्व जळून भस्म होऊ दे. माझ्या लाडक्या भावाला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला उदंड, निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभू दे. त्याच्या मार्गातील सर्व विघ्ने, अडथळे दूर होऊन त्याच्या आयुष्यात यश, कीर्ती आणि सुख समृद्धी मिळवते. आमच्या भाऊ बहिणींच्या आणि घरातील सर्व नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि आपुलकी अखंड टिकून राहू दे. हीच तुझ्या चरणी नम्र प्रार्थना करताना तुमच्या डोळ्यात आपल्या कुटुंबाविषयी आणि भावाविषयीचा तो खराखुरा जिव्हाळा असावा, कारण मंत्रापेक्षा आणि उपायांपेक्षा तुमच्या मनातील भाव हा ईश्वरापर्यंत सर्वात आधी पोहोचतो. आता या उपायाचा सर्वात महत्त्वाचा आणि अंतिम नियम लक्षात पूर्वक ऐका. जेव्हा ते पात्र पूर्णपणे शांत होईल आणि कापुरासोबत या सर्व वस्तू जळून जातील, पवित्र राख भस्म तयार होईल, तेव्हा ती राख त्या रात्री तशीच पूजेच्या ठिकाणी सुरक्षित राहू द्या. तिला त्या रात्री हात लावू नका. दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान उरकल्यानंतर ती राख अत्यंत आदराने एकत्र करा. ती राख घरात जास्त वेळ ठेवायची नाही. ती राख तुम्ही तुमच्या जवळील कोणत्याही चांगल्या पवित्र झाडाच्या मुळाशी, जसे की तुळस, पिंपळ, वड किंवा औदुंबर टाकावी. जर तुमच्या घराजवळ वाहती नदी, विहीर किंवा स्वच्छ पाण्याचा स्रोत असेल तर ती प्रवाही पाण्यात विसर्जित करावी. जर तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या सर्व व्हॉट्सअप ग्रुपवर भाऊ बहिणींना शेअर करा आणि आपल्या या परिवाराशी जोडले राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये देवाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी श्री स्वामी समर्थ, ओम गणपतये नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुम्हा सर्वांना राखी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.